स्टेटला बॉल मारायचा प्रयत्न, परंतु एक धावावरती समाधान मानावं लागेल, कारण कट लागून आपण डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलेला आहे. आणि एक बॉलची सांगता आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल गणेश शेटके यांना. नयन बॉलिंग ट्रॅकवरती आहे, तर नयन यांचा दुसरा चेंडू स्ट्राईकवरती. गणेश शेटके पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा खाली राहिला आणि कीपर यांच्याकडून पण मिसफिल्ड आणि डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. पुढचा चेंडू नयन यांचा स्ट्राईकवरती. गणेश शेटके हो 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 कुठेतरी बॉलला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न गणेश शेटके यांच्याकडून, कारण चांगला चेंडू हा नक्कीच त्याला रिस्पेक्ट द्यावा लागेल. आपण जर गणेश शेटके यांच्याकडे जर पाहिलं तर जर्सी नंबर 45 रोहित शर्मा यांची जर्सीचा नंबर घेऊन मैदानामध्ये उतरलेले गणेश शेटके आणि सबसे हटके फटकेबाजी करावी लागेल. साहिल स्ट्राईकवरती गॅपमध्ये मारेला चेंडू, सुंदर फटका आणि 4 धावा. या फटक्या आपण जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर यांची नक्कीच आठवण आपल्याला पाहायला मिळेल, कारण सुंदर असा फटका तोफांना गॅपमधून मारलेला चेंडू. आणि 4 चेंडू नंतर टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय 7 धावावरती. साहिल ऑन स्ट्राईक, नयन बॉलिंग ट्रॅकवरती. थँक्यू. तर या दरम्यान जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक थोर व्यक्तिमत्व अर्थातच CSMT पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री राजेंद्र चौलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित वागेश्वर चषक 2026 मध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस मान्य श्री सचिन मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संदीप कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. प्लीज या साहेब. आपण या ठिकाणी CSMT पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक आणि पाहिलं तर आपल्याच गावचा मान अभिमान आणि सन्मान अमोल माने यांचे सिनियर ऑफिसर आहेत मान्य श्री राजेंद्र चौलकर साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. दरम्यान मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जातोय. त्याचबरोबर आमचे मित्र मान्य श्री मारुती भाऊ शिंगण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. दरम्यान CSMT पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक आणि आपल्याच जर पाहिलं तर टीमचा मान अभिमान आणि सन्मान अर्थातच अमोल माने यांचे सिनियर ऑफिसर मान्य श्री राजेंद्र चौलकर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय. अतिशय सुंदर काम आहे आणि अमोल जर पाहिलं तर आज एक प्रामाणिक खेळाडू आहे आणि त्याच जर कष्ट मेहनत आणि जिद्दीच्या जीवावरती जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झाला आणि आज जर पाहिलं तर अतिशय सुंदर काम अमोल याचं महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून पाहायला मिळते. अभिनंदन साहेब, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ता आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच आमचे मित्र मान्य श्री मारुती भाऊ शिंगण यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. भाऊ या आपला या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय.
1 ओव्हर नंतर 12. मॅच स्पीडअप ठेवा. कैलास निर्धावाचा चेंडू. राहुल. गोसांकी क्षेत्रात 1 रन. उतुंग असा षटकार राहुल नायकोडीच्या बॅटमधून. राहुल नायकोडी. बॅट्समन बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन रोहन माने. पुढचा चेंडू. डॉट बॉलची सांगता. ओव्हर समाप्तीचा इशारा. पंच अजय माने. दोन ओव्हर नंतर 19. सर मॅच स्पीडअप ठेवा. यावी शॉट फसलाय सी कॉर्नर रिजन मध्ये षटक आहे त्याच्याकडून अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला बाउंड्री लाईन वरती. आपण जाऊया धावसंख्येच्या दिशेने. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 19 धावा. 19 धावा आणि षटक जर पाहिलं तर तिसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती रवी यांनी एक महत्त्वपूर्ण मोहरा तंबूच्या आश्रयाला पाठवलेला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. चला फास्ट या. फलंदाजाचं नाव काय? बॅट्समन नेम रोहन. नाव काय? विपुल. प्रफुल. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो तो प्रफुल. नक्कीच एक डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वाकुळे टीमचा एक अजून एक डावखुरा फलंदाज प्रफुल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहिलं तर रवी आपल्याला पाहायला मिळतात. लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच प्रफुल प्रॅक्टिस करतोय. चांगलं क्रिकेट. या चेंडूला फक्त सन्मान दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक केला रोहन माने. चिट्याच्या सपळ्याने एक धाव कंप्लीट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर बॅटिंग मार्कवरती विचार केला ना तर अजय माने याचा मोठा सुपुत्र नाव आहे रोहन अजय माने आणि
स्वतः पंच आहेत आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे अजय माने सर आणि त्यांच्या समोर रोहन खेळतोय. अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजय माने यांचं स्वप्न होतं की आपले दोन्ही चिरंजीव या ठिकाणी खेळाडू तयार व्हावे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव जर पाहिलं ना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतात. एक आहे विश्वदीप माने जो गावाला आहे आणि रोहन माने मुंबई येथे गणेश शेटके यांच्या टीममधून क्रिकेट खेळतोय. यावेळी अतिरिक्त वेगाने चेंडू स्विंग झालेला पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर शरीराचा वेध घेऊन पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. या चेंडूवर एकच सिंगल आलेली पाहायला मिळते. शेवटपर्यंत चेंडूला फॉलो करणं गरजेचं आहे. बॅट स्विंग खूप मॅटर करते क्रिकेटमध्ये. हाफ ट्रॅकर उडवलाय. यस, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि त्याच्या वडिलांचे हात आकाशाकडे जात आहेत आणि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अप्रतिम षटकार पैलवान रोहन अजय माने यांच्या माध्यमातून अप्रतिम षटकार ठोकलेला पाहायला मिळाला. त्याचे काका देखील आलेले आहेत या ठिकाणी. अमोल माने माऊली माझा तो भाचा आहे आणि आज जर पाहिलं ना तर असे खेळाडू तयार होतात आपल्या समोर. असे खेळाडू घडत आहेत आणि असे खेळाडू खेळत असताना नक्कीच सर्व कुटुंबियांना अतिशय आनंद होत असतो. असाच षटकार रोहन याच्या बॅटीतून आलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर बाजीराव देखील या ठिकाणी आलेले आहेत. बाजीराव माने त्याचा खेळ पाहण्यासारखी त्याचा चिरंजीव देखील आलेला या ठिकाणी आहे. शंभो विजयभाऊ देखील आलेले आहेत. यावेळी देखील हाफ ट्रॅकर लगातारचा दुसरा रोहन अजय माने. पंच अजय माने यांचा सुपुत्र आहे. जर्सी नंबर 06 रोहन अजय माने याच्या बॅटीतून लगातारचा दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन बसली ती सरळ 33 धावा. बाप जैसा बेटा, सुपर डुपर, सुपर से ऊपर. उडवला, जसा आला ना तसा ठोकला. अतिशय शांत संयमी खेळाडू आहे रोहन माने आणि त्याच्या बॅटीतून लगातारचे 2 विस्फोट आलेले पाहायला मिळाले. अप्रतिम बॅटिंग, अक्षरशः बरोबर बॉलच्या खाली गेला. क्रीजचा अप्रतिम वापर आणि अतिशय 2 विस्फोट. फिल्डिंग करणारी टीम अजय भाऊ जरा स्पीडअप करायला सांगा, कारण तुम्हाला सांगतो बरोबर 1:15 वाजलेले आहेत. स्टॉप वॉच ऑन आहे. अजून एक गट देखील क्लिअर झालेला नाही. अमोल भाऊ या ठिकाणी सांगतायत आम्हाला फक्त 3 मिनिटं राहिलेली आहेत. फिल्डिंग करणारी टीम यावेळी अतिशय वेगाने बॅट स्विंग झालेली पाहायला मिळाले. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. महेश शेवटचं स्लॉकचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मूर्ती लहानपण कीर्ती महान महेश पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर बॅट्समनचा विचार केला तर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रफुल्ल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच सिंगल आलेली आहे. प्रफुल्ल याने जास्तीत जास्त रोहन याला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे, कारण रोहनच्या बॅटीला चेंडू मिडल होत आहेत. रोहन सेट झालाय. जेव्हा सेट बॅट्समन होतात तेव्हा ते फलंदाज जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे, कारण रोहन एक असा फलंदाज आहे जो कधीही गिअर चेंज करू शकतो. यावेळी देखील जर पाहिलं तर चेंडू स्क्वेअर लेग रिजन ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट झालेले आणि यस रोहन स्ट्राईक वरती आलाय. ज्या गोष्टीची आवश्यकता होती तीच गोष्ट जर पाहिलं तर रोहन स्ट्राईक वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटीतून लगातारचे 2 षटकार आलेले आहेत. तिसरा षटकार येईल का? तिसरा षटकार जर आला तर अमोल माने माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज, आमच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज. काय होतंय काय बिघडतंय पाहूया. यावी अलॉंग दी कारफेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट फेकी. अप्रतिम फेकी, अप्रतिम, यष्ट्या उद्ध्वस्त. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू आणि डायरेक्ट जर पाहिलं तर बरोबर एकच टर्म दिसत होती आणि त्याच एंडने या ठिकाणी अतिशय वेगाने फेकी केलेले पाहायला मिळाली. अष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या पाहायला मिळाला आणि रोहन या ठिकाणी बाद झालेला पाहायला मिळाला. एवढी गडबड करायची काही गरज नव्हती, कारण त्याच्या बॅटीला चेंडू मिडल होत होते. परंतु हरकत नाही, कारण मर्यादित षटकामध्ये अशा रिस्क घ्याव्याच लागतात. यानंतर महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आहे स्वराज्य 11 मानेवाडी, त्याच्या अगेन्स्ट शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे. बक्षीस पात्र फेरीमधील महत्वपूर्ण मॅच. यानंतरचा मॅचचा टॉस मान्य श्री
CMST पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र चौलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. यावेळी नक्कीच नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नो +1 2 धावा नक्कीच ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्री देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 2 पंचांच्या मध्ये नक्कीच विचार विनिमय होत आहे. 2 पंच आहेत. पंचांचा जो निर्णय आहे ना तो अंतिम निर्णय आहे. येस सर, काय निर्णय आहे? काय चेक करायचं आहे? बीमर चेक करायचं आहे. थँक्यू, लगेच करतो. चला क्षेत्ररक्षक तुम्ही आपापल्या जागेवरती जा. तुम्ही एकत्र येऊ नका. थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी करणारे आमचे पंच आहेत. आमचं पॅनल या ठिकाणी आहे, रणवीर स्पोर्ट्स पॅनल. काही टेन्शन घेऊ नका, कारण थर्ड अंपायर जर पाहिलं तर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं या ठिकाणी. यस, नो बॉल. नो बॉल आहे. जवळजवळ कमरेच्या भरपूर वरती चेंडू मित्रांनो होता. आणि तुम्ही याची देही आणि याची डोळा जर पाहिलं तर यूट्यूब वाहिनीवरती नक्कीच पाहू शकता. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून फिट प्रफुल्ल आहे. नक्कीच एक मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल प्रफुल्ल याच्या माध्यमातून. यावेळी अतिशय वेगाने बॅट स्विंग झालेली पाहायला मिळेल, परंतु हा देखील चेंडू जर पाहिलं तर लेगस्टिकच्या डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. फिट कंटिन्यू आहे. प्रफुल्ल याची बॅट तळपावी लागेल, कारण हे चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहेत. या चेंडूवरती जर मोठे स्ट्रोक आले ना तर नक्कीच सामन्यामध्ये एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो वाकुर्डे टीम. यावेळी देखील जर पाहिलं तर चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल होत आहे. प्रफुल्ल याला मैदानाचा विचार करून खेळावं लागेल. तो लेदर क्रिकेटची टान्स घेऊन खेळतोय, परंतु तो जर पाहिला ना थोडासा तिरका उभा राहतोय. म्हणजे सरळ सरळ उभा राहिला तर नक्कीच चेंडू पुढील क्षेत्रामध्ये व्ही शेपमध्ये खेळणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोचलेले विनोद 40, म्हणजे फायटिंग स्कोर उभा केला आहे. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. हे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण ठरतील. या 2 चेंडूवरती मोठा स्ट्रोक येईल का? त्या स्ट्रोकच्या प्रतीक्षित संघ आहे. चांगला बॉल, अप्रतिम बॉल. खोलवडपाचा चेंडू खोदून काढलाय. फक्त एकच सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळेल. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर जर्सी नंबर 18 गणेश भाऊ आलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा जर स्ट्रोक आला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो वाकुर्डे टीम. यस, बॅट्समन आउट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर झेल बाउंड्री लाईनवरती पकडलेलं पाहायला मिळाला. यस, आपण एक महत्त्वपूर्ण मॅचचा या ठिकाणी टॉस घेऊयात. कॅमेरामॅन, या ठिकाणी आपण टॉस कव्हर करायचा आहे. आजच्या दिवसातील बक्षीसपात्र फेरीमधील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. आणि एका बाजूला जर पाहिलं तर खराळे टीम आणि दुसऱ्या बाजूला तर यस, आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येत आहे. आजच्या दिवसातील बक्षीसपात्र फेरीमधील हा सामना आहे. आणि हा सामना जर पाहिलं ना तर आयोजन करणारी टीम अर्थातच स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक टीम आणि दुसऱ्या बाजूला शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे टीम. या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस CMMT पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्याचबरोबर अमोल माने यांचे सिनियर ऑफिसर आहेत मान्य श्री राजेंद्र चौलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा या ठिकाणी टॉस होतोय.
यस, साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस स्विंग होतोय. हेड इट इज कॉल आणि टॉस जिंकला यस स्वराची 11 मानेवाडी टीमने. निर्णय काय, गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया साहेबांच्याकडे. साहेब, जर पाहिलं तर आज वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी भेट दिलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर अमोल आणि आमच्या सर्व 32 शिराळा तालुक्याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं या ठिकाणी सरष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? अतिशय सुंदर ही स्पर्धा आहे. अमोल मानेने मला अगोदरच मला हे केलं होतं, निमंत्रण दिलं, साहेब तुम्ही इथे राहता नेरूळला, तर आमच्या ह्या इथे उपस्थिती दाखवली होती. बरं बोल ठीक आहे. अमोलच्या विनंतीला मान देऊन मला ते येऊन खूप खूप बरं वाटतं आहे. आणि तुमच्या सर्वांचं म्हणजे युनिटी बघून एकत्र बघून असे स्पोर्ट पण व्हायला पाहिजेत. कारण आता बघितलं दोन बॉलला 2 6 मारले आहेत आणि त्यांचे पंच म्हणून त्यांचे वडील उभे होते. त्यांना किती म्हणजे आनंद वाटत असेल की माझा मुलगा माझ्यासमोर खेळतो आहे. खरोखर ही म्हणजे ती कशी अभिमानाची बाबा एकदम बात आहे की माझा मुलगा, मी पंच म्हणून उभा आहे आणि माझा मुलगा माझ्यासमोर 2 बॉलला 2 6. खरोखर हे असे म्हणजे आपल्या आपल्या ग्रुपमध्ये अशी स्पर्धा होणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे आपल्या खेळाडूंना वाव भेटतं आहे. अतिशय सुंदर तुमच्या संपूर्ण टीमचं एकदम मी अभिनंदन करतो आणि खूप खूप मला बरं वाटलं येऊन. धन्यवाद. नक्कीच. एक छोटासा प्रश्न, शेवटचा प्रश्न या ठिकाणी सांगतो की अमोल माने जर पाहिलं ना, खूप वर्षापासून त्याला मी ओळखते. माझ्यासमोर या ठिकाणी त्यांनी पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुरू केली आणि सर तुम्हाला थोडक्यात सांगतो की 9 वर्षे त्यांनी या ठिकाणी घाम गाळले आणि शेवटी क्षणी पोलीस भरती त्यांनी पोलीसमध्ये अक्षरशः त्यांनी यश मिळवलं. आणि आज जर पाहिलं ना, तो अतिशय प्रामाणिक खेळाडू आहे. तर अमोल याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही त्याला आता जर पाहिलं तर आता तो तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांचे सिनियर आहात. काय सांगाल अमोलविषयी? तसं अमोल माने हा आमच्या म्हणजे अतिशय उत्कृष्ट आता म्हणजे पोलीसमॅन आहे आणि उत्कृष्ट म्हणजे आमच्या CSMT पोलीस स्टेशनची शान आहे. तो आता सध्यामध्ये गोपनीयमध्ये काम करतो आहे. जे महत्त्वाचं जे काम असते संपूर्ण पोलीस स्टेशनची जबाबदारी जी काय असते काय म्हणजे ते म्हणजे अँटी टेररिस्ट म्हणजे आतंकवादी वगैरे वगैरे त्यांची गोपनीय माहिती करायची अशी आम्ही त्यांना कामाची जबाबदारी दिली आणि ते उत्कृष्ट प्रमाणाने आमचा सहकार्य असल्याचा मला अभिमान आहे. आणि आमच्या संपूर्ण CSMT रेल्वे पोलीस ठाणेकडून मी मानेंचं अभिनंदन करतो की ते कामात तत्परत आहे. त्यांनी केव्हाही कुठलंही काम सांगितलं, आम्ही सिनियर आणि आम्ही त्यांना कुठल्याही म्हणजे ती दिलं ऑर्डर त्यांनी अशी फॉलोअप नाही केलं, असं कधीच झालं नाही. खूप खूप चांगलं एकदम गुणी प्रकार. आणि त्यांच्याबरोबर आलेले ते 4 सहकारी आहेत. म्हणजे एकूण आले ते 5 जण. त्यांच्या बॅचचे 5 जण आले, म्हणजे 5 जेंट्स आणि 3 लेडीज. पण ते 4ही पण म्हणजे अमोल मानेसारखे आम्हाला ते नाही, ते आम्हाला 5 पांडव म्हणून भेटले. तर अमोल याची अर्जुनाची भूमिका आहे त्याच्यामध्ये. खरोखर अमोलचं की जेवढं करावं तेवढं कौतुक आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. आणि तुम्हाला 100% आम्ही ग्वाही देतो की मला देखील तो गुरुच मानतो. तर तो आहे ना, कधीच तुमचा विश्वास ढळू देणार नाही. तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मी. थँक्यू सर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या अंडरखाली असा या ठिकाणी तो कर्मचारी घडतोय, खूप छान आहे. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन नेम दीपक. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहनाचे माने. वाकोड टीमचा तोफखाना, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि समोर जर पाहिलं ना, त्याचे वडील आहेत. आत्ताच सरांनी सांगितलं की आपलं प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की आपला मुलगा क्रिकेटर घडावा आणि आपल्या पाऊलावरती पाऊल ठेवावं. आणि आम्ही या ठिकाणी साहेबांना देखील सांगतो माहितीसाठी, चौलकर साहेबांना सांगतो की अजय माने सरांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी क्रिकेट खेळतात. म्हणजे त्यांची संपूर्ण घरामध्ये क्रिकेटर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन अजय माने, जर्सी नंबर 06 गणेश भाऊ शेटके यांचा हुकमी इक्का. त्यांच्या तालमीमध्ये तयार होणारा हा पट्टा आहे. अतिशय चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला. आणि नवी मुंबई येथे नक्कीच हे मैदान गाजवत असताना रोहन माने अप्रतिम गोलंदाजी. यावी इनसाइड आउट चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनेशन ट्रॅव्हल होत असताना 1 बाउन्स प्रफुल्ल यांनी चेंडू अडवलेला पाहायला मिळाला. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रोहिणी याच्याविषयी सांगायचं झालं तर सांगली एक्सप्रेस विजय पावले यांचं अतिशय अनमोल मार्गदर्शन त्याला लाभलेलं आहे. स्वतः वडिलांचं देखील मार्गदर्शन लाभलेलं आहे. स्वतः या ठिकाणी मी स्वतः त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि नक्कीच आज अभिमान वाटतो अशा खेळाडूचा.
वेग 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 भन्नाट वेग पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. ही खासियत आहे रोहनची. पॉवर प्लेचं षटक आणि अशी म्हणजे चेंडूला फर असते. चेंडूला जर पाहिलं ना थोडंसं फर असताना एवढा वेग काढणं म्हणजे वाकोडे गावामध्ये अजून एक तोफखाना तयार होतोय. यावेळी देखील भन्नाट वेग पाहायला मिळाला. स्क्वेअर कट करायचा होता परंतु गतीने बीट केलेलं पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, रोहनाचे माने याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्याचा गजर होऊ देत. आणि समोर पप्पा आहेत पंच, आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे ते पंच आहेत. आणि पंचांच्या समोर जर पाहिलं ना तर अशी गोलंदाजी करतोय आपला मुलगा, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फॉलो थ्रू पहा, ॲक्शन पहा, एकदम क्लीन ॲक्शन. स्क्वेअर कट क्रॅकिंग स्क्वेअर कट पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय पॉइंट रिजनच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. शॉट पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये नक्की शॉट पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडासा बॅकफुटवरती गेला त्यानंतर क्रीजचा अप्रतिम वापर, अतिशय सुंदर, देखना, दर्जेदार चौकार. 7 धावा म्हणजे चौकार आला हरकत नाही. 7 धावा फक्त पावप्लेच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेल्या पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रोहन याची. रोहन जर पाहिला ना आज वेगळ्या लयमध्ये त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे बऱ्याच वेळा मी ऐकलं की रोहन थोडासा फॉर्ममध्ये नाही आहे, परंतु आज रोहन भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. त्याचे काका आलेले आहेत, स्वतः मी त्याचा मामा आहे आणि त्याचा पप्पा देखील आहे. बाजीराव माने देखील या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे संपूर्ण 32 शिराळकर वाकोडे गावचे अनेक या ठिकाणी समर्थक या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि वाकोडे गावचे सर्वच खेळाडू आज जर पाहिलं तर डोळ्याचं पारणं फेडणारं त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळालं. सर्व खेळाडूंनी अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलंय. एका गावामध्ये जवळजवळ 7-8 टीम तयार होत आहेत. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून 32 शिराळा तालुक्यातील वाकोडे गावाला ओळखलं जातं आणि याच गावाने ऑर्गनाईज केलेली ही अतिशय भव्य दिव्य क्रिकेटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. यावेळी काय होतंय, काय बिघडतंय, गॅप आहे आणि शेवटच्या क्षणी चेंडू अडवलेला आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक घेऊन गणेश आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटिंग ह्या स्ट्रोक सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. रोहन माने या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडासा फंबल झाला आणि रूपांतर एक एक्स्ट्रा धाव. काहीतरी वेगळं करायचं आपल्याला पाहायला मिळालं रोहन आणि त्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये होत असताना पाहायला मिळालं. समोर कोणीही असून दे, म्हणजे स्वतःचा मुलगा असून दे, स्वतःचा भाऊ असून दे, स्वतःच्या गावातील खेळाडू असू दे, कोणीही असून दे, आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे पंच आहेत ना अजय माने, रिया शेख सर, स्ट्रिक्ट तुम्हाला पाहायला मिळणार. अतिशय स्ट्रिक्ट, अतिशय कडक शिस्त आहे आमच्या पॅनलची. यावेळी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कारण जर पाहिलं तर जवळजवळ वाकोडे गावाने ही संपूर्ण टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक टीम वाकोडे गावातील आहेत. तरी देखील पंचांची भूमिका अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय गणेश शेटके. अतिशय सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळाला. अप्रतिम झेल. बाउंड्री लाईनवरती सी कॉर्नरवरती जर पाहिलं तर गणेश शेटके भाऊ भिंत बनून तयार आहेत. धावसंख्या जाऊन पोचलेले अमोल भाऊ 12. व्हाईट आर्मीमध्ये एक नव्या जोशामध्ये नव्या ढंगामध्ये 2026 टी शर्ट घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला संघ पाहायला मिळतोय. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे ए. गणेश भाऊ शेटके अतिशय चांगलं काम मुंबई येथे करत असताना पाहायला मिळतात. अतिशय चांगली टीम बांधणी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या टीममध्ये यंगस्टर आणि लिजंड खेळाडूंचा भरणा आहे. यंगस्टर खेळाडू जर पाहिलं ना
अतिशय चांगले यंगस्टर खेळाडू देखील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर पाहिलं तर रोहन मानेसारखा एक यंगस्टर हुकमी इक्का त्यांनी शोधून काढलेला आहे. त्याचबरोबर जर साहिल जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनमध्ये आहेत. असे अनेक यंगस्टर खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत, बनवलेले आहेत. चला सामना स्पीडअप घ्या, सामना स्पीडअप घ्या. एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर 100% तुम्हाला तुमचा एक खेळाडू आतमध्ये बोलवला जाईल, याची नोंद घ्या. तर यस 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 काय एक खेळाडू आत. हा यस, गार्ड लागलं तर सांगायचंय. आतमध्ये कोणी गार्ड परिधान करणार नाही. आतमध्ये गार्ड परिधान केलं ना की 2 रनची पॅनल्टी आहे. अप्रतिम बॉल, गणेश भाऊंचा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतायत, एक अनुभवी खेळाडू आहेत, जुने जाणते लिजंड खेळाडू. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे फक्त त्यांनी पाहिलेले नाही आहेत, तर कोकणामध्ये त्या पावसामध्ये मुसळधार पावसामुळे मध्ये जर पाहिलं तर गणेश भाऊ भिजलेले आहेत. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू गणेशांचा. सुंदर, कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांचं. दरम्यान जर पाहिलं तर मान्य श्री गणेश भाऊ कांबळे यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. साहेबांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून आपलं सरसे स्वागत करतो. चला फिल्डिंग करणार टीम. गणेश भाऊ वेळ खर्च करू नका. आयोजन आपलं आहे, परंतु पॅनल्टीचा सामना तुम्हाला 100% करावा लागेल, याची नोंद घ्या. आयोजन आपलंच आहे, परंतु स्पर्धेला कडक शिस्त आहे. गणेश भाऊंना माहिती आहे की कोणत्याही संघावरती जर पाहिलं तर दया दाखवली जाणार नाही. टीम मीटिंग नको. महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती एक लेदर क्रिकेटचे जर पाहिलं तर सराव करणारा हा खेळाडू आहे. वाकुडे गावचा सुपुत्र आहे. नाव आहे प्रफुल्ल ना, प्रफुल्ल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, जर्सी नंबर 12. नक्कीच युवराज सिंग यांची आठवण करून देतो. लेफ्ट आर्म ओडी विकेट, राऊंड विकेट सॉरी. पहिला बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हे षटक खूप महत्त्वपूर्ण ठरेल, कारण 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 13. बारा चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आता जर पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स थोडीशी त्यांची पकड मजबूत वाटते आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. यावेळी बॅटीची कडा घेतलेली पाहायला मिळाली. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल. 1 धाव नक्कीच मिळेल. थर्ड मॅन रिझनमध्ये जे पाठीमागील संपूर्ण क्षेत्र आहे ना, ते घोषंगी क्षेत्र आहे, त्यामुळे मैदानाचा संपूर्ण अंदाज घेऊन या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी अतिशय सुंदर होत असताना पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय प्रफुल्ल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. यावेळी हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला. उडवून दिला, चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय घनागती हल्ला, षटकार. त्याचबरोबर चेक गोलंदाजी अलाउड दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे, थ्रो गोलंदाज अलाउड दिला जाणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल्ल निघाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. अप्रतिम हाफ ट्रॅकर चेंडू होते, अक्षरशः तुटून पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी अप्रतिम स्क्वेअर कट. दरम्यान बेस फिल्डिंग, त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये झालेलं पाहायला मिळतंय. कहाणी में ट्विस्ट. म्हटलं जातं ना की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याचमुळे असंख्य 32 शिराळकरांच्या आणि भारतीय तरुणांच्या हृदयावरती अक्षरशः राज करतोय हा खेळ. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 24. कहाणी में ट्विस्ट. 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळजवळ धावांची आवश्यकता होती 29 आणि 9 चेंडूमध्ये 18. मॅच ऑन.
चांगला बॉल अप्रतिम बॉल. यावेळी जर पाहिलं तर चेंडू मिडल स्टिकवरती रिलीज केला, डायरेक्ट फेकी, परंतु एक धाव नक्कीच रोखू शकत नाहीयेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय महेश. नक्कीच अजून 2 चेंडू बाकी आहेत. हे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण ठरतील, कारण या 2 चेंडूवरती जर एक मोठा स्ट्रोक आला तर अजून जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम सोनवडे एक चांगली टीम आहे, आव्हान नक्कीच जिवंत ठेवू शकते. प्लीज एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका आणि आमच्या आयोजन कमिटीला प्लीज तुम्ही सहकार्य करा. यावेळी जर पाहिलं तर हा चेंडू भरपूर दूर ठेवलेला पाहायला मिळाला. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. शॉटपासून चेंडू भरपूर दूर होता. 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. महेश 16. जबरदस्त क्रिकेट सुरू आहे. जास्त वेळ खर्च करू नका रमेश भाऊ, एक्स्ट्रा वेळ प्लीज तुम्ही खर्च करू नका, कारण स्टॉपवॉच ऑन आहे. तुम्हाला एखादा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागू शकतो. अमोल भाऊ यांनी स्टॉपवॉच ऑन केलेला आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय अप्रतिम स्ट्रोक. आडव्या बॅटीने समोरच्या दिशेने जो अवघड स्ट्रोक आहे ना तो सोपा करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. मूर्ती लहानपणी कीर्ती महान. सोनवडे गावचा सुपुत्र महेश याच्या बॅटीतून आला अप्रतिम चौकार. बॅक टू दी बॉलर, अप्रतिम स्ट्रोक, सुंदर बॅटिंग. ज्या चौकाराची अपेक्षा होती आणि जसे षटक यायला पाहिजे होतं तेच षटक आलेलं पाहायला मिळतं. आणि नक्कीच सोनवडे संघ देखील सांगतोय की आम्ही देखील डोंगरातील योद्धे आहोत. चला एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका. आता आपण रन ऑफ इक्वेशन सांगूया. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 12. 7-12 कोणाचा 7-12 कोरा होतोय पाहूया. सोनवडे की वाकुर्डे. यावेळी काय होतंय, वाईट बॉल. येस वाईट बॉल, जास्त बाहेर गेलेले चेंडू. पंच अजय माने सरांनी वाईट बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. अतिशय योग्य निर्णय. नक्कीच या पंचांनी ना मित्रांनो खेडेगावातून आले जरूर, कराडवरून आले जरूर 350 किलोमीटरचा प्रवास करून, परंतु 2 दिवसामध्ये आहे ना खूप इम्प्रेस केलेला आहे. चांगला क्रिकेट आणि चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूमध्ये नक्कीच एक धाव ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा. काय होतंय, काय बिघडतंय? चला टीम मीटिंग घेऊ नका, कारण आम्हाला आज भरपूर सामने संपवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये जवळजवळ आपण 20 सामने ठेवलेले आहेत, त्यामुळे सेशन कंप्लीट होणं गरजेचं आहे. अजय सर शेवटचा कॉल द्या, शेवटचा पुकार द्या. टीमला देखील पॅनल्टी दिली जाईल आणि पंचांच्या मानधनामध्ये देखील कपात केली जाईल. रिया शेख सर नाही, अजय सरांच्या मानधनामध्ये कपात केली जाईल. महत्वपूर्ण षटक घेऊन यस अजून एक लिजंड खेळाडू वाकोडे गावचे सुपुत्र संदीप भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट खेळाडू आहेत संदीप भाऊ आणि नक्कीच लिजंड खेळाडूंचा भर नाचलेली टीम आहे संदीप भाऊ. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण षटक घेऊन एक अनुभवी खेळाडू. अप्रतिम बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. काय होतंय, काय बिघडतंय. बरोबर फेकी. यस अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच सुरू आहे. एकदा सोनवडे, एकदा वाकुर्डे, एकदा सोनवडे. जबरदस्त मॅच. आणि सोनवडे गावचा अजून एक उत्कृष्ट खेळाडू मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळते, अर्थातच आकाश. सोनवडे जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते यांचं गाव आहे. त्यांना देखील आम्ही या ठिकाणी मिस करतो, कारण जर पाहिलं तर समाजसेवक, अतिशय सुंदर काम च्या पाठीशी उभं राहणार एक हक्काचं व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते. दरम्यान हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्याच गावातील ही टीम आहे. आज जर पाहिलं तर 32 असोसिएशनमधील किंवा कराड क्रिकेट असोसिएशनमध्ये
खेळाडूंना काही गरज लागो, शंकरदादा मोहिते नेहमी खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांच्याच गावातील ही टीम आहे. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप भाऊ आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू अतिशय सुंदर, दुसरा व्हाईट बॉल. यावेळी अप्रतिम बॉल पाहायला मिळाला आणि बॅटर बाद आहे. यस, टीम एकत्र येऊ नका. जो बॅटिंग करत होता तो खेळाडू बाद झालेला आहे. यस, बॅटर आउट आहे. यस, आकाश बाद झालेला आपल्याला पाहायला. अतिशय योग्य निर्णय रिया शेख सरांचा. कारण बॅट्समन जर पाहिलं तर नॉस्ट्रेक एंडचा बॅट्समन आहे ना, तो या ठिकाणी पास झालेला नव्हता. चला, सामना स्पीडअप घ्या. बॅट्समन तुम्ही लगेच फास्ट आतमध्ये जा. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय नयन. चार चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू वन बाउन्स निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. यस, नयन अक्षरशः आला शुभ पावलांनी आणि आल्या चौकारांनी स्वागत केलेलं पाहायला मिळालं. कहाणी में ट्विस्ट. जबरदस्त मॅच सुरू आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा, एक चौकार. जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती अतिरिक्त प्रेशर क्रिएट करून जाणार हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अजून मॅच ऑन आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. चेंडू जर पाहिलं तर गणेश भाऊ यांच्यापासून थोडासा लांब पडलेला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. पुन्हा एकदा संदीप भाऊ तयार. समोर नयन. यावेळी देखील समोरच्या दिशेने काय होतंय, काय बिघडतंय. 1 धाव कंप्लीट. यस, अप्रतिम मॅच सुरू आहे मैदानामध्ये. एका बाजूला वाकोडे टीम, दुसऱ्या बाजूला सोनवडे टीम. दोन्ही संघ मातब्बर आहेत. कोणी जर पाहिलं तर हार मानायला तयार नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे 3. 2-3चं समीकरण. सामना कंपल्सरी चेस. स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त मॅच. यावेळी देखील बॅटच्या स्टिकर चेंडू लागलेला पाहायला मिळाला. झेल अप्रतिम झेल. काय मॅच सुरू आहे यार. जबरदस्त मॅच, सुंदर मॅच, डोळ्याचं पार न फेडणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चेंडू शिल्लक आहे 1. धावांची आवश्यकता आहे 3. सामना कंपल्सरी चेस. आणि 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सोनेवडे गावचा अजून एक योद्धा. नाव आहे उदय. 1 चौकार ठोकून आपल्या संघाचा उदय करतोय का आणि पुढच्या फेरीमध्ये आपल्या संघाला दाखल करतोय का. आणि संदीप भाव क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने नुसते पाहिलेले नाही, त्या पावसामध्ये तो भिजलेला आहे आणि आपला अनुभव तो पणाला लावत आहे. गणेश भाऊ शेटके यांनी एक जर पाहिलं तर स्ट्रॅटेजी आखली की संदीप भाऊ यांना गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं आणि तो निर्णय नक्कीच यशस्वी होतोय की काय आपण पाहूया. महत्वपूर्ण बॉल. 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. यस, अप्रतिम मॅच, जबरदस्त मॅच. झालेल्या मॅच मध्ये वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक संघ विजय होतोय. अभिनंदन. आणि नक्कीच रेड आर्मी मैदानामध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळते. नव्या ढंगामध्ये, नव्या जर्सीमध्ये, नव्या जोशामध्ये स्वराज्य 11 संघ मैदानामध्ये उतरतोय. झालेल्या मॅच मध्ये जर पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच अजय माने यांचा